B.Ed ॲडमिशन 2025-26चे पोर्टल सुरू झालेले आहे आणि रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालेले आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला CET सेल या साईडला यायचं आहे। या साईडला आल्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर 2025-26 साठी तुम्हाला ऑप्शन इथे उपलब्ध करून दिलेला आहे। तर इथे आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनमधून एक रजिस्ट्रेशन प्रोफाइल क्रिएट करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड आणि आपण साइन इन करू शकतो। परंतु आपण फर्स्ट यूजर असल्यामुळे आपल्याला न्यू यूजरमधून इथून रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर सर्वप्रथम ID आणि पासवर्ड हा आपल्याला क्रिएट करायचा आहे आणि संपूर्ण जे प्रोफाइल आहे हे तुमचं क्रिएट करून घ्यायचं आहे। तर रजिस्टरला क्लिक करा। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये तुमचे नाव मागितलेले आहे ॲज पर SSC व HSC म्हणजे 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसे तुमचे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे इन्सर्ट करायचे आहे। याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचा आहे। त्यानंतर खालच्या याच्यामध्ये तुम्हाला लास्ट नेम विचारलेला आहे, इथे तुम्हाला सरनेम टाकायचा आहे। त्यानंतर तुमची ईमेल ID, त्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे। पासवर्ड सेट करताना पासवर्ड नोट करून ठेवा, कारण याच ID आणि पासवर्डनी तुम्हाला रिझल्ट, हॉल तिकीट संपूर्ण अपडेट या ID पासवर्डनी करायच्या आहे। त्यामुळे त्यानंतर इथे जन्मतारीख टाका आणि जन्मतारीख टाकल्यानंतर सर्वात खाली ऑप्शन बघा रजिस्टर आहे आणि त्यानंतर रजिस्टरला आपल्याला क्लिक करायचा। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे ईमेल ID आणि आपण जो पासवर्ड इथे क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड या दोघांनी आपल्याला परत लॉग इन करायचा आहे। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमच्या मेल ID वर एक ईमेल येईल, त्यामध्ये व्हेरीफाय ईमेलचा ऑप्शन दिलेला आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचा आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेला ईमेल ID व्हेरीफाईड होऊन जाणार। व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला परत लॉग इनच्या पेजला यायचं आहे। लॉग इनच्या पेजला आल्यानंतर इथे तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे। त्यानंतर जो पासवर्ड आपण सेट केलेला होता तो पासवर्ड इथे इन्सर्ट करायचा आणि साइन इनला क्लिक करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे काही इन्फॉर्मेशन मागण्यात येत आहे, जसे की तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर इथे तुमच्या फादरचे नेम म्हणजे वडिलाचे नाव, आईचे नाव, इथून जेंडर तुम्हाला जे तुमचं असं मेल फिमेल, त्यानंतर इथून रिलिजन, त्यानंतर रिजन, त्यानंतर इथून मदर टंग मराठी इंडिया, त्यानंतर फॅमिली इन्कम किती आहे इथे तुम्हाला इन्कम टाकणं गरजेचं आहे। नंतर मॅरिटल स्टेटस इथे मॅरिड अनमॅरिड यामधून चूज करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस जर तुमचा वर टाकलेला ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला डोमेस्टिल स्टेट विचारलेला आहे, तर इथून तुम्ही महाराष्ट्र आहे का तर यस क्लिक करायचं। त्यानंतर मायनॉरिटी, तर तुम्ही मायनॉरिटी असाल तर तुम्हाला यस करायचं, अदरवाईज तुम्हाला इथे नो करावं लागेल। त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप आहे का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर 10वी कधी पास आहे तर इथून तुम्हाला 10वी कधी पास आहे हे इथून क्लिक करायचं आहे। ज्याही वर्षी तुम्ही 10वी पास असाल इथून तुम्हाला क्लिक करा। त्यानंतर इथे तुम्हाला 10वीचे पर्सेंटेज, जेही तुमचे पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज टाका। त्यानंतर इथून तुम्हाला 10वीचं बोर्ड कोणते बोर्ड होते आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे 10वीचे स्टेट होते ते स्टेटसुद्धा इथून तुम्हाला सिलेक्ट करायचे, जसे की महाराष्ट्र म्हणून। अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन फिल करा। त्यानंतर आर यू अपिअरिंग 12th किंवा डिप्लोमा म्हणजे 12वी किंवा डिप्लोमाला तुम्ही अपिअरिंग म्हणजे फायनल इयर एक्झाम दिलेली आहे का असेल तर यस करा, अदरवाईज इथून नो करा, कारण आपण B.Ed भरत आहे तर आपली 12वी ऑलरेडी झालेली आहे आणि सेम पूर्ण इन्फॉर्मेशन 12वीची इथे फिल करा जे जे मागत आहे, जसे की इयर, त्यानंतर इथून बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे CBSE आहे, त्यानंतर इथे तुम्हाला मार्क्स, त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे इथे तुम्हाला टाकायचे आहे। त्यानंतर आउट ऑफ 600 पैकी किती मिळालेले आहे आणि त्यानंतर इथून तुम्हाला तुमचे पर्सेंटेज, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे आणि सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे यूजर इन्फॉर्मेशन संपूर्ण अपडेट होऊन जाणार। संपूर्ण यूजर इन्फॉर्मेशन अपडेट करणार। यूजर इन्फॉर्मेशन तुम्ही एडिटसुद्धा करू शकता, जी आपण इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, जसे की 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, त्यानंतर तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर हे आपण एडिटसुद्धा करू शकतो। कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही कोणत्याही CETसाठी अप्लाय करत नाही तोपर्यंत तुम्ही एडिट करू शकता। तर बघू शकता इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन एडिटेबल आहे, तर तुम्ही इथून इन्फॉर्मेशन एडिट करू शकता। तर हे झाले तुमचे प्रोफाईल रजिस्ट्रेशन। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व CETसाठी सेम टू सेम प्रोफाईल रजिस्टर करू शकता। फक्त प्रोफाईल रजिस्टर करताना संपूर्ण अपडेट व्यवस्थित देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर प्रोफाईल रजिस्टर झाल्यानंतर आणि रजिस्टर झालेलं प्रोफाईल प्रॉपर असणं गरजेचं आहे।
त्यानंतर बघू शकता पहिल्या नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे CET रजिस्ट्रेशन. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे सर्वात खाली येऊन आपल्याला बघायचं आहे की B.Ed CET. तर इथे बघू शकता. तर इथे आपल्याला B.Ed CET जनरल अँड स्पेशल इथे आपल्याला क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. B.Ed डिपार्टमेंटकडून CETसाठी अप्लाय करायसाठी जो टाईम टेबल आहे तो उपलब्ध करून दिलेला नाही आहे. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 तारखेनंतर हा टाईम टेबल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर आपण सर्व CETसाठी अप्लाय करू शकतो. त्यांच्यासाठी 20 ते 25 दिवस देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये आपण त्यांचे जे चालान आहे ते चालान, त्यानंतर डॉक्युमेंट्स आपल्याला डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करावे लागेल. या प्रकारे संपूर्ण जी प्रोसेस असणार आहे ती आपण नंतर करणार आहे. तर सध्या आपल्याला रजिस्ट्रेशन आणि यूजर इन्फॉर्मेशन ही अपडेट करू शकतो. तर कोणत्याही CETसाठी अप्लाय करायचं असेल तर यूजर इन्फॉर्मेशन म्हणजे प्रोफाईल रेडी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये CETसाठी अप्लाय करू शकता. तर या CETसाठी अप्लाय करू शकतो. तर इथे काही CETचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. तर B.Edचे रजिस्ट्रेशन सुरू व्हायचे आहे. सुरू झाल्यानंतर ॲप्लिकेशन कसे करायचे याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर B.Edबद्दल संपूर्ण जे ॲडमिशन प्रोसेस असणार आहे, CET प्रोसेस, एक्झाम, त्यानंतर काउन्सिलिंग जे राऊंड होणार आहे तुमचे, ह्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.